नादाला लागायचं नसतं, माझा भारुड जबरदस्त. ए नाशाप आहे ना पाप आहे, या संदीप मोहितीचा मला आलंय ताप आहे. पण तू किती बी उड्या मारा मोहिते, पण या भारुडात तुझ्या बापाचा मी बाप आहे. नाद करू नको, नाद करायचा नाही कोणी, नाद नाही करायची दादागिरी. बोल, करायचा नाही कोणी नाद, नाही करायची दादागिरी. तू भारी तू भारी तू भारी दादा, तू भारी तुझ्या घरी. तू भारी तू भारी तू भारी दादा, तू भारी तुझ्या घरी. तू भारी तू भारी तू भारी दादा, तू भारी तुझ्या घरी. तू भारी तू भारी तू भारी दादा, तू भारी तुझ्या घरी. अरे करायचा नाही कुणी नाद, नाही करायची दादागिरी. करायचा नाही कुणी नाद, नाही करायची दादागिरी. प्रमोद भास्कर शितोळे यांच्याकडून 200 रुपयाले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही येताना मला जरा यानं फोन केला आज, म्हणला अतुल आज कार्यक्रम आहे आपल्याला, काटेगावला कार्यक्रमाला जायचं आहे. मग मी घरातून जरा लवकर निघालो. लवकर निघाल्यावर मला जरा भूक लागली. संदीपला म्हटलं महाराज कुठं तर थांबूया, म्हटलं काय तर नाश्ता करूया. मग आम्ही बार्शी मध्ये एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो. नाश्ता करायला हॉटेलमध्ये गेलो. आमच्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी ऑर्डर दिली, काय आम्हाला आवडतं ते. यानं वेटरला बोलून घेतलं आणि वेटरला विचारलं तुमच्या हॉटेलमध्ये गरम काय आहे. ते वेटर म्हणलं हॉटेलमध्ये गरम वडापाव आहे. हे म्हटलं वडापाव नको, वडापावपेक्षा गरम काय आहे. ते वेटर म्हणलं वडापावपेक्षा गरम भजी आहेत. भजी बी नको म्हणला, भाज्यापेक्षा गरम काय आहे. ते वेटर म्हणलं भाज्यापेक्षा गरम पुरी भाजी आहे. हे म्हणलं पुरी भाजी नको, पुरी भाजी पेक्षा गरम काय आहे. ते वेटर म्हणलं पुरी भाजी पेक्षा गरम चुलीतलं जळक लाकूड आहे. ही त्या वेटरला म्हणतो द्या ती आणून मला बिडी पेटवायची आहे. कशा नाही नाद करू नको, नाद तुझ्या बरकाडीत दूर गाडी ना. अरे कशाचा काय तुम्ही घेऊन बसलाय या नर देहाच. अरे कशाच काय तुम्ही घेऊन बसलाय या नर देहाच. आलं की बोलावं यमाच निघून जायाच. अरे आलं की बोलावं यमाच निघून जायाच. आलं की बोलावं यमाच निघून जायाच. आलं की बोलावं यमाच निघून जायाच. अरे कशाचं काय तुम्ही घेऊन बसला या नर देहात. कशाचं काय तुम्ही घेऊन बसला या नर देहात. अरे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. या जीवनातलं जर अंतिम सत्य काय असेल, अंतिम सत्य अंतिम खरं काय असेल तर ते मरण आहे. ते एक दिवस येणार आहे. त्या यमाचा फटका आपल्यावर एक दिवस बसणार आहे. अरे कशाचा या शरीराचा गर्व करतोय. ज्या दिवशी मरण येईल त्या दिवशी आपल्याला हे गाव सोडून जायचं आहे. कारण आपण फक्त या गावचं 4 दिवसाचं पाहुण आहे इथं म्हणून सांगायचं आहे. कशाच काय तुम्ही घेऊन बसलाय या नर देहाच. मग आलं की बोलावं यमाच निघून जायाच. अरे आलं की बोलावं यमाच निघून जायाच. आलं की बोलावं यमाच निघून जायाच. आलं की बोलावं यमाच निघून जायाच. म्हणून मुलीच्याकडे येऊया. हात जोडणी सांगतो ऐका, एक खोट कधी तुम्ही मानू नका. नमन करून गुरु राया चरणी रोग ठोक या कवीचा फटका. कुणी हसू नका, कुणी बोलू नका. या संत सभेत गोंधळ गडबड कुणीच करू नका. अरे देवाचे भजन संताचे पवाडे हे ऐकण्यास आळस कधी करू नका. ज्योतिषी बुवा बाजूला ठेवा, आयशा माणसांच्या गावाला कधीच जाऊ नका. दारू पिणे गटारात लोळणे त्या यमाला बोलावणे कधी करू नका. अरे दारू पिऊ नका संदेश आपल्याला संत साहित्याने दिला.
पण हल्लीची लोक दारू अमृत म्हणून प्यायला लागली. या वाघाला पहिलं टाकायची सवय, ह्याला पहिलं टाकायची सवय. बायको काही नीट बोलते बी. बायकोने सांगितले घ्या पैसे, घ्या ती पिशवी, झाला बाजार करून आणा जावा. बायकोने 100 रुपये दिले, पिशवी दिली. ही पिशवी घेतला, बाजारात गेला. बाजारात गेल्यावर पहिलं बेवड्याला सवय हो, पहिले गेल्या टाकायचं, मग बाकीचा सगळा कार्यक्रम करायचा. यानं गेल्या 50ची टाकली, यानं 50चा बाजार घेतला. बाजार पण तसाच, देटातनं सुटलेली केळ, बिलबिललेली तंबाट, मक्काच्या पिठाचं भज, पायानं रगडलेलं बटर पाव. यानं बाजार भरला, घेतला, कांद्यावर टाकला, जुलवा मारत चालला. जुलवा मारत जात असताना काय सांगायचं मावशी, ह्याचा पाय गटारीत पडला. गटारीत पडल्यावर तिथं आडवा झाला. घेतलेला बाजार सगळा सांडला. सांडलेला बाजार बघितला, एका त्या गटारीला लागून डुकर उभा होतं. त्या डुकरानं बघितला सांडलेला बाजार. डुकराची काय हो, डुकराची दिवाळीच झाली. डुकरानं सांडलेला बाजार खाल्ला, डुकार फुगलं, टुंब झाल्या आणि ह्याच्याच कडेला जाऊन झोपलं. ह्याच्या कडेला जाऊन झोपल्यावर या वाघानं कूस बदलली. कूस बदलली, त्या डुकराच्या अंगावर हात टाकला. डुकराच्या अंगावर हात टाकला, त्या डुकराला कुरवळायला लागला. जसा जसा डुकराला कुरवाड येईल तसं तसं डुकार शिफ्टीत टाईट करायचं. हात कुरवाळत गेला शिफ्टीकडे. ह्याच्या हातात शिफ्टी आली. ह्याला वाटलं मी घरातच आहे का काय. ही काय म्हणतोय, नव्याला शायनिंगच करायला लागलीस, दररोज 2-2 येण्या घालत्यास, आज एका जेनीवर कशी आल्यास ग. संदीप म्हणून दारू पिऊ नका संदेश आपल्याला संत साहित्याने दिला. अरे या दारूमुळे कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. अरे या दारूमुळे कित्येक आपल्या आया बहिणी वाटोर आल्या. ए बेवड्या ऐक, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीली तो शाम तक उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीली तो शाम तक उतर जाएगी. अरे एक बार हरि नाम का तो प्याला पीकर तो देख, अरे एक बार हरि नाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. अरे आजपर्यंत दारूसाठी पैसे घालवले जाऊ दे, तेच पैसे जर आजपर्यंत वाचवून ठेवले असते, पैशाला पैसा लावून ठेवला असता, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी उपयोगी आला असता आणि तुझं कुटुंब सुशिक्षित झालं असतं. अरे आजपर्यंत गेलेलं जाऊ दे, इथून पुढे आपलं कुटुंब सुधर आणि बायका पोरांसाठी जग आणि आयुष्य सुंदर कर. म्हणून इथं सांगायचं आहे, अरे विनंती मी करतो तुला हात जोडून. ए बेवड्या, कुणाचं नाही ऐकलं पण निदान आमच्या लोकांचं तरी ऐक. आयुष्यासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, अरे स्वतःच्या बायका पोरासाठी तरी ऐक रे. काय सांगायचं आहे, अरे विनंती मी करतो तुला हात जोडून. सकाळी एकदा उठल्यावर पोराचा चेहरा बघ, मग समजेल काय कुटुंब आहे, काय आपलं आयुष्य आहे. अरे विनंती मी करतो तुला हात जोडून. अरे दे रे दादा दारूचा नाद सोडून, अरे दे रे दादा बाटलीचा नाद सोडून, अरे दे रे दादा व्यसनाचा नाद सोडून, दे रे दादा दारूचा नाद सोडून, दे रे दादा व्यसनाचा नाद सोडून, दे रे दादा दारूचा नाद सोडून. अरे विनंती मी करतो तुला हात जोडून, विनंती मी करतो तुला हात जोडून. अरे दे रे दादा बाटलीचा नाद सोडून, अरे दे रे दादा व्यसनाचा नाद सोडून, अरे दे रे दादा दारूचा नाद सोडून, दे रे दादा दारूचा नाद सोडून, दे रे दादा व्यसनाचा नाद सोडून, दे रे दादा दारूचा नाद सोडून. म्हणून दारू पिणे, गटारात रोळणे, त्या यमाला बोलावणे कधी करू नका. मर्दाची लढाई ताकदीची कमाई, दिन दुबळ्या गोरगरिबांना कधीच दाखवू नका. अरे पळती गाडी वेशेची माडी, अरे म्हातारपणी कधी धरू नका. घरात मुलगा बेकार त्याची खायाची मारामार, गोरगरिबांच्या मुलीला कधीच फसवू नका. वकील दादा करील खुर्दा, त्या कोर्टाची पायरी कधी चढू नका. घरात मरती तुमच्या उंदीर उपाशी, या मिशीला तूप लावून जगात कधीच मरू नका. अरे चोरटा बोकड पावना खादाड, घरात रॉकेल कधीच ठेवू नका. मावशी, घरात रॉकेल कधीच ठेवू नका. का सांगितले,
आता रॉकेल सरकारनं बंद केले, सगळ्याच्या घरात सबसिडी आहेत, सगळ्या गॅस सबसिडी चालू केल्यात. त्याचं कारण आहे की नवरा बायकोची जर भांडणं झाली तर घरामध्ये वाईट वेगळा काही प्रकार घडू नये यासाठी सांगितलेलं प्रमाण आहे. अरे चोरटा बोकड पावना खादाड, घरात रॉकेल कधी ठेवू नका. सटक चांदणी फटक भवानी, घरात मेहुनी कधीच ठेवू नका. म्हणजे 4-5 दिवस अडचण असेल तर ठीक आहे, एक 4-5 दिवस, पण त्यालाही आमचे नाथ महाराज इथं प्रमाण देतात. काय प्रमाण देतात? ओटीत घेऊन गुलाल, सख्या मेहुनी संगे तुम्ही भुलाल, तिचा नवरा मोठा दलाल. दादा तुम्ही हसू नका, बघ भाऊ बंद सारे सुखाची सांगती, हे कलियुग आहे दादा विसरू नका. मने कृष्ण का तामी हे लिहिले, हे खोट कधी मानू नका. गणेश कोळी यांच्याकडून 100 रुपयाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून काय सांगायचं, नाद करू नको, पूजतो पांडुरंगाला, नाद करू नको संदीपनाथ. ही संदीप घरात झोपला होता, अचानक याला जाग आली. बायको चुलीपाशी स्वयंपाक करत बसली तो मावशी, आणि चुलीपाशी गेला बायको जवळ. बायकोला म्हणला, ए मी जर गावचा सरपंच झालो ना, गाव बदलीन गाव. परत लगेच म्हटला, ए मी जर तालुक्याचा आमदार झालो, तालुका बदलीन तालुका. लगेच परत म्हटला, ए मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, महाराष्ट्र बदलीन महाराष्ट्र. बायको म्हणली, धनी तुम्हाला काय पिसाळलेलं कुत्र बित्र चावलं का काय? अवलंगी समजून ती परकर गाठला तेवढा आधी बदला. नवा अतुल, मला काय म्हणायचं आहे, बर गेली 2 तास झाला आपण का भांडायला लागलोय? बरोबर आहे. अरे गर्दी पेटवणाराच्या आहे, पण पेटून फक्त एकट्याला घ्यावं लागेल. गर्दी काढी टाकणाऱ्यांच्या आहे, पण पेटून फक्त एकट्याला घ्यावं लागेल. अरे आपण असं करूया, गेली 2 तास जे आपलं भांडण चालू आहे, जुगलबंदी चालू आहे, हमरी तुमरी चालू आहे, ती विसरूया आणि एकत्रित येऊया. समाजाला सुद्धा हात जोडून एक विनंती आहे, दादा राग द्वेष भांडण कुणाशी करू नका, कुणाबद्दल वैर करू नका, दुश्मनी कुणाशी करू नका, प्रेमानं जग जिंका. अरे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रेमानं बोलवल्यानंतर झाडावरचा पक्षी सुद्धा खाली येतोय. तुम्ही आम्ही माणसं आहे दादा, प्रेमानं जग जिंका. राग कुणाबद्दल धरू नका, दुश्मनी कुणाबद्दल धरू नका, आणि वैर कुणाशी करू नका. म्हणून या ठिकाणी एक संदेश द्यायचा आहे. कोणता? वैर धरुने कुणाशी, राग धरुने कुणाचा, वैर धरुने कुणाशी, राग धरुने कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर धरुने कुणाशी, राग धरुने कुणाचा, वैर धरुने कुणाशी, राग धरुने कुणाचा. वैर धरुने कुणासी, राग धरुने कुणाचा. अरे एकमेकांची वाट अडवण्यापेक्षा पाणी अडवा, एकमेकांची जिरवाजिरवी करण्यापेक्षा पाणी जिरवा, आणि एकमेकांची लावालावी करण्यापेक्षा झाडं लावा, झाडं जगवा, या निसर्गावर प्रेम करा. कारण बोलताना वाणी आणि सांडताना पाणी जपून वापरणं गरजेचं आहे. आजचा मार्केट रेट दादा, माझा पायगुण चांगला आहे, माझा पायगुण चांगला आहे. माझा कार्यक्रम जर वास्तुक शांतीला ठेवला एखाद्यानं, 1 वर्षाच्या दुसरं घर बांधून तयार. माझा कार्यक्रम जर दुकानाच्या उद्घाटनाला ठेवला, 1 वर्षाच्या दुसरं दुकान तयार.
माझा कार्यक्रम जर लग्नात ठेवला एका वर्षाच्या दुसरं लगीन होत नाही त्याचा संसार चांगला चालतोय दादा. शेवटचा मुद्दा आहे का? शेवटचा मुद्दा बारीक. आजचा मार्केट रेट असा आहे म्हणजे बाजारभाव आजचा असा आहे 1 तोळा सोनं 1,60,000 रुपये. चांगली म्हैस 80,000 रुपये. जर्सी गाय 70,000 रुपये. चांगली शेळी 25,000 रुपये. कुत्रा 15,000 रुपये. आणि मतदाना दिवशी मताला विकला गेलेला उमे माणूस 500 रुपये. कुत्र 15,000 रुपयाला आहे कुत्र. आणि तुझ्या मताची किंमत किती आहे? 500 रुपये. हा मंदिरात देव आहे. हे हनुमानाचं मंदिर आहे ना, हनुमंतरायाच्या पुढं आहे. इथून पुढच्या निवडणुकीला जर कुणी मताला जर मतदाना दिवशी पैसे घेतलं पुढच्या दिवशी ती माणूस हगवानीत मरणार. अरे पैसे घेऊन मतदान करण्यापेक्षा चांगल्या उमेदवाराला मत द्या आणि या देशाचा समाजाचा विकास करा एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो.